आम्ही घरातून बाहेर पडताना मोकळा होता, आताच पाऊस येलो. अचानकच येलो होता असा कधीतरी. 2-3 वर्षापूर्वी असोच पाऊस इलेलो. होय तर ह्याच्यापेक्षा गाजत होतो. फार वादळ सुटलेलं. आमच्या अख्ख्या माडाचं फार कोळसो करून टाकलं. काय सांगतात? होय तर खाली गावला नाही म्हणा, नाहीतर वाचलो असतो का. या अशा पावसाचा काय खरा नाही हा. माणसांकाच घेऊन जाता. अशुभच नाव. तसा असा तर आज येणार चुकला आमचा. नाही हो, तसं काय नाही. नक्षत्र असतात. हा हा होय. आज लयच गाजता. दत्ता जा खळ्यात पारे टाक, वीज कोसळात. आणि हा बघ पांडू बाहेरच आला, ते का आडोशाक राहू सांग. ए खुळ्या, दादा भाऊ, पाऊस पाऊस येलो. ए खुळ्या, अंगावर वीज पडात. चल आतमध्ये हो. काय करतास तुम्ही? मी पार टाकते. खैसर डोक्यात टाकू तुझ्या. डोक्यात. कपरव जरा. पाहून गेले. जात आहे सर. काय हो, लाईट हा ना, मग हे रॉकेल किती वाया घालवतास? अगो ती गेली काय मग अंधार पडलो की भीती वाटता. नंतर माझी सुटल. अरे आंग कित्या काढतोस? हीच वीज त्या अण्णा नाईकाच्या घरादारावर पडून दे. त्याच्या घरादाराची राख रांगोळी होऊन दे. वच्चे खूप थंडी वाजता अगो. बाय क्या करत गोटभर. वय चाय भैया. होय वाय काशीक पडली. बघ गो कसो कापता तो. वय वय देतय हा. एक काम करा, तुम्हीच जाऊन करून घ्यावा चाय. मी वय तुम्हीच जावा, रांदा जावा. अगो काय बोलतस. काय बोलतोय? हो त्याच कामाचे असाच तुम्ही. बाकीचा घरचा काय तर मी बघतोय. हा जावा रांदा. काय चाललास? अगो काय रांदूचा. अरे माझ्या कर्मा. काय हो, देवक्कल वाटीत होतो तेव्हा काय परसाकडे गेलेलास? हो काय करत नाही ना म्हणान म्हंटलय. आता बघा मीच काय करताय ता. लगीन काढलेला हा ना पोरीचा. मी काय त्या घरात लगीन होऊक देऊचय नाही. माझ्या पोरग्या घरात बसवल्यानी ना. आता बघा. लगीन 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 उडला. माझा लगीन उडला. अरे तुझा लगीन मोडल्यानी ना. नाही त्या अन्नाक मसनमटीचं रस्तो दाखवलंय तर नाव वच्ची नाही लावतय. लगीन हा. कोण हो हा? ह्यो आमच्याकडेच असता. ह्यो नुसतं हसता, बोलला नाही काय? बोलता पण लय नाही. पांडू
साहेबा साहेब कोण साहेब दत्ता भाऊ तुमका बोलवतात माझा भाऊ त्या का नाही रे तू तू साहेबा हा. मी साहेबा मी साहेब आहे आता गप रव अण्णांनी येऊ किती वेळ लागा खय बाहेर गेले सर येत काय आमच्या अण्णांका ना लय काम असतात जरा म्हणून सवड नाही शेतीवाडीचं बघूक लागता ना लय पसारो आमचं मोठं माड असत पोपळ्यो असत कलमा असत काजूचो व्यवहार पण बघूक लागता ना आता एकटो माणूस खय खय मनान बघतलो त्यात परत आमच्या अण्णांची समाजसेवा चालू असता सगळ्यांका मदत करू अण्णाच पुढे इले हे मी हा सगळा असा असता हो त्यात किती काढतोस तू ऐकक ना तो अण्णांची समाजसेवा सांगता अण्णांची समाजसेवा पाहुण्यांनी ऐकलेली ना तर आकडी येऊन पडतले. हो नाही तो सारच घालेन डोक्यात. तू काढू नको मी मोठ्यानं हरडतले. हे हळू. दत्ता आहे तर हाय ये रे हा काय अरे हे येऊक नाही अजून हयत ते बघ काय हे गेल ते कसं कळणार तू एक काम कर गावातली बंद झाला ना वाचून बघ काहीतरी गावती. आता ना बाहेर पाहुणे होत म्हणा नाही तर कंबरच मोडलं असते तुझं. जा तू जा दत्ता हे बघ आगल्या दारांचा पाहुण्यांच्या समोरून जाऊ नको हा जा. येतीलच हो आमच्या अण्णांनी ना सगळ्यांका खूप मदत केलेली असते तसे आमचे अण्णा मोठ्या मनाचे आहात हा. हो आता पण कोणाची तरी अडचण इली असा थैसरच असते मग घरादाराचं भान नाही हा. पण आता येते असे चाल काय आपल्या घरी आले म्हणून नाही तर एवढ्या पावसात कसे घरी गेले असते हे? नाही बरं झालं ना त्या निमित्तानं तुमचे पाय तरी आमच्या घराला लागले. तसं इतक्यात तुमचं येणं कुठे झालंय? मका आता निघूक व्हाय. अहो अण्णा निदान चहा तरी घेऊन जा. आलेच मी. अण्णांना अहो ते आत्ता कुठे चहा घेतील आलेच आहेत तर जेवूनच जातील. नाही नाही माका नको माका घराकडे जाऊचा लागा. अहो अण्णा एवढ्या पावसात कसे जाल तुम्ही? अहो, तुम्ही तरी सांगा ना. अण्णा अहो बाहेर पावसाने जोर धरलाय जर अवसरला की जा नाही म्हणू नका. अहो बघा अहो अण्णा नका जाऊ ऐका माझं. बघा कशा विजा कडाडतायत. अहो अण्णा एवढ्या पावसात जाऊ नये. आणि तुम्ही विसरलात का यांनी तुमचं भविष्य सांगितलं होतं. तुमच्या जीवाला धोका आहे आणि त्यात हा असा अचानक पाऊस बरं नाही हो. अहो सांगा ना तुम्ही. अहो अण्णा जरा थांबून जा. बरं ऐक तू जेवणाचं बघ अण्णा जेवणच जातील हो की नाही अण्णा? नाही माका मी जेवणाचं बघते तोवर तुम्ही गप्पा मारा. अण्णा अहो
तुम्ही असे अधूनमधून आलात ना की या गावात खूप आधार वाटतो बघ. खूप केले तुम्ही अण्णा आमच्यासाठी. कोणी एखाद्यासाठी एवढं का करेल? तसा आमचा छाया म्हणजे ना घरातला एकूणचा एक चेडू. चेडू काय हो, लक्ष्मी म्हणा लक्ष्मी. तुमच्या घरात येत ना तर भरभराट होय. हा आमच्या घरात जन्मला ना तर आमच्या घरात भरभराट झाली. वय ना आहे माधवा, हो. हा तसं आमच्या छायाक काही स्थळ आहे, पण आमका वया ना तसं स्थळ गावातच नाही. पण आमचा छाया त्याका सगळी माणसं वय, म्हणजे अगदी सासू नणंद भावजय सगळी. मोठा घर वया माणसं भरलेला तसा जायचा. घरात कोण नसला ना का त्याका घर खाऊ घेता. देवघर चूल, चूल देवघर, हैसरच त्याचा जास्त वेळ जाता. तोंडात देवाचं नाव आणि हातात सुगरणीची चाव. काय काय एक एक पदार्थ तुमका करून घालीत, नुसता बघतच राव. माधवा. हो. घरात सून नाही, चेडू येत नाही. होय. बरा हा, पण अण्णा येती तसा काय माका आता वाटणार नाही. त्यावेळी आपण आता बोलणी सुरू करूया. नाहीतरी नाना असतच हय. पण अण्णा मोठे म्हणजे बोलणी. तर मोठ्यांचे आशीर्वाद असले का सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही किती काळजी करतात? हा हा होय. इलय आम्ही. आहे तसा आमच्या अण्णांका ना कधी उशीर होणार नाही. हा? पावसात अडकल्या. बरं. हा. या या चल गो, थांब. मान खाली घाल. गो घाल गो. या पदर या असं 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 पकडून ठेवायचं. हा सोडा नको. चल आस्ते आस्ते चल. चल. येवा येवा घेवा घेवा पोहे घ्या. हा शाबा. हा घेवा. पाहुण्यांनो होय घेवा. घे बाळा घे, होय घे. यो आमचो असतो ना, कोणात कधी मिसळला नाही, कधड कोणाशी बोलायचो नाही. नुसतो नाकासमोर चलतो. आपलं काम बरं आणि आपण बरा. पोरग्यांकडे तर नजर वर करून सुद्धा कधी बघूचो नाही. हो पण आता लग्न होऊचा हा. छायाकडे नजर उचलून बघितलास तरी चालतला. हा एकमेकांना बघितल्याशिवाय पसंत कसा करतले? हो ते पण खरं. पाणी 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 हे ठसतो. बाळा, पाणी पी गं. पाणी पाणी पी. गाव कर. काय हो मीठ कमी झालं काय? बघून का दुसरं देत आहे. बसा. काय झालं? तुमच्या चेडवाला विचारा. कसल्या पोरगे आमच्या घरात सून म्हणून पाठवतात? असं काय म्हणता? हेचो वेळ काय देवघरातली काय चुलीकडे जाता? कशी नाही बचत हेटात? माझ्या पोरग्यान बघले ना. हा हय
मग हे तुझं झील काय थैसर कीर्तन ऐका गेलं की काय? गप गो, आधीच तोंड काळा केलंस, आता तोंड बंद तरी ठेव. मग किती गप्रवक सांगतो? ह्यांका सांग मग ह्यांच्या पोराक विचारू. मी एका बघलंय 7-8 वेळा. विचारा तुमच्या झिला. काय हो काय रे खरा आहे या? 7-8 वेळा तू थैसर देवासाठी हार आणि नाल अडूक केलंय का भाजी अडूक केलंय? मी खेकाताच आहे. तू का काय करूचा? तुझं झील काय करता बघ. काय तोंड असा आहे का? हा तुम्ही बहिणीचं कौतुक कधी होतात मग? त्याच्यातलं एक तरी गुण असा आहे तसं नाही, गुण हा माणूस म्हणजे दुर्गुण आमका फसवून निघाला होय. आमका या लगीन करूच नाही असा. हा बघ ह्याचा वांगडा कोण लगीन करतला? सगळे पोरी पळून जातले. रोज एक नई बायल बघूची लागतली वांगडा. छाया कपराव. मी कपरावच आहे नाही. ह्यानं एकदा माका पण विचारलं नव्हता सिनेमा घेतास काय म्हणा. मी नाही म्हणलोय, त्याचा राग असो काढलाय. अरे माका पण तुमच्या घरात यावचा नाही. आमका या लगीन करूच नाही असा. होट म्हणून मी नव्हता. होट मोठ्या घराचे बोकळ वासे. थांबा अण्णा माका थांबा. काय नको तुमची आमका सोयरी? बघ आम्ही काय तुमच्या दारात दिलं सोयरीक करा म्हणा. चला जवायचून. छाया गप राव गे बाय, गप राव. तू माका अडवू नको. हा मी ह्यांका दाखवते ते. मी अण्णा नायकाचा चेडू असायचा. बापाचं नाव मातीत मिळवशीत गो. तुझ्या लेकान तुझा तोंड शेणात बुडवून बाहेर काढला ना ता आधी बघ. गप गो चांडाने खोली येत जा. आमका होच नाही असा. नशीब तुझ्यात काय असा मात आत्ता कळला. नाही तर माझ्या पोराचा वाटोळा केला असते गो. होय तर तुझं झील सोन्यासारखं असा ना. व्यसन घालून त्याला पाटल्याला बांधा ठे. गप गो गप, तोंड मीठ. थांबा. काय आहे, बाहेर पाऊस पडताना हैसर थांबला तर बरा होय ना. माधवा तू ह्यांका थांबायलास तर तुझे तंगडे मी तोडलास म्हणून समज. अरे मोठा भाऊ काय थांब. तुझ्या घरच्याने हातपाय तोडूक नाही मग तुझे म्हणून हे दिस बघूचे लागतात औशी बाबा शिक्का. माझ्या औशी बापाशीचं काय ना आता माझं मी बघा जाईल. तू चला राहायचून. तोंड मीठ चांडाने गप राव आता. माधव भाऊ हे लपडी करतात ना, पुरी फिरवतात ना. हैसर चाललंय ते कमी असा काय. गप रो चुप. चला हो, भिजत ते भिजत जाऊया. झालं तितकं तमाशा खूप झालो. चल रे. ऐका का ऐका पाऊस भिज छत्री ते काय केलंस या? काय केलंस तू? हे घ्या. आवडलं ना आमच्या घरचं जेवण? होय तर घ्या. गरीबाकडचे 2 घास खात जा अण्णा, म्हणजे आम्हाला पण पुण्य मिळेल. आधी मध्ये येत जा. काय हो? हो तर अण्णा यापुढे पाहुणे म्हणून नाही तर स्वतःचं घर म्हणून केव्हाही या. आता माका निघूक व्हाय. घराकडं पाहुणे गेले असतील ते निघूच्या आधी माका पोचूक व्हाय. हो हो, मी येतो तुम्हाला सोडायला. पाऊस आहे ना. तुम्ही जाताय? हो. बरं बरं जा. नीट सोडून. 1 मिनिट. हे घे. चल या अण्णा. येतं. चला. अण्णा तुम्ही या बाजूला या. छत्री फाटली, भिजाल. खरंच आवडलं ना आमच्याकडचं जेवण? होय तर तुमच्या बायलेच्या हातात चव हा पाटणकर. हो, नशीबच पाऊस होता म्हणून तुमच्या भेटीचा योग तरी आला. तुम्ही निघाला नाहीत ना, हे बरंच झालं. पाटणकर हा. तुम्ही सांगितलेलं भविष्य खरं होतं ना? हो तर माझे बाबा आजोबा खापर पणजोबा सगळे भविष्य बघायचे. त्यांच्याकडून आले हळूहळू सगळ्यांची भविष्य खरी ठरली. मग हे तुमचं भविष्य कधी बघितलं नाही? नाही वाचता येत स्वतःचं भविष्य. असं कसा? आता नाही बघत स्वतःचं भविष्य. तसंही जे ठरलेलं आहे तेच होणार. तो वर बसलाय, त्याने सगळं ठरवलेलं. त्याला जिथे न्यायचं तिथे तो प्रत्येकाला नेणारच. बर, पाऊस थांबला. हा, मी जात आहे. बरं बरं. हा टॉर्च घेऊन जा. नको, माका गरज नाही. असे किती वाटे तोडवलंय मी. बरं जाऊ. येतो. हा. जय जावचा कैसर घेऊन जाणार.
हो अण्णा मी तुमका क्षुद केलंय तुम्ही हैसर सर म्हणजे अण्णा ही वाट मसनवटीकडे जाता